आणि त्यातलं कोणतं गाणं आवडेल आणि आता कुठलं तुम्ही म्हणून ना सांगणार ते आम्हाला दाखवा पाहिजे. नाही, आम्हाला दोघांनाही संगीत आवडतं आणि प्रवास करताना तर अर्थातच गाणी ऐकतच जातो. आणि दादांना किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, खास करून राजेश खन्नांची गाणी आवडतात. अमिताभ बच्चनची गाणी म्हणजे ज्यांच्या सिनेमात काम केले ती गाणी आवडतात. साधारणतः सगळीच गाणी आवडतात. संगीत आवडत असल्यामुळे मोस्टली सगळीच गाणी आवडतात. वहिनी, 1985 साली दादांशी विवाह झाला तुमचा. 1985 ते पुढचं 2025, पुढच्या वर्षी तब्बल 40 वर्ष तुमच्या लग्नाला पूर्ण होत आहे. होय. त्या 1985 सालापासून ते आज तागायत. दादांच्या समवेत एकांतात दोघांनी पाहिलेला कुठला चित्रपट असेल ना? आहेत ना. मग सांगा ना. अलीकडे तर अनेक सिनेमा पाहतो, कारण अलीकडे टीव्हीवरती किंवा नेटफ्लिक्स थिएटर मध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा. थिएटरमध्ये लग्नाच्या आधीच पाहिलेला होता. काय मी प्रश्न विचारतो? म्हणजे लग्न जमल्यानंतर. थोरल्या बंधूंना आवडलं ते? लग्न जमलेलं होतं त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता. बघा, पडद्यामागची मोठी भूमिका दादांची तुम्ही पार पडताय, ती यशस्वीपणे. आम्ही पाहतो ज्या वेळेला मुंबईला येतो बंगल्यामध्ये, त्यावेळेला बारामतीचे असतील, पुण्यातले असतील, असंख्य महाराष्ट्रातले कार्यकर्ते असतील, त्यांना तुम्ही अटेंड करता, त्यांच्याशी बोलता, विचारपूस करता. हा सर्व गाडा जो तुम्ही ओढत आहात आणि यशस्वीपणे ओढत आहात, मग घरच्यांकडनं साथ किंवा तुमच्या 2 मुलांकडनं साथ ही कशा प्रकारे तुम्हाला मिळते? हा सर्व संसार सांभाळत असताना. मुलं लहान असताना मी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या संसारालाच दिली. आणि अजूनही कुठलीही कामं करत असताना माझा फर्स्ट प्रेफरन्स माझ्या सांसारिक गोष्टींनाच असतो. माझे घरातल्या गोष्टी, मुलं, नातेवाईक, घरातली माणसं आणि दादांची माणसं सुद्धा, आणि त्याच्यानंतरच मी बाकीच्या गोष्टी करते. त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या कामामध्ये त्याच्यामुळे अडचणच येत नाही, कारण मी माझी कर्तव्य पार पाडूनच ह्या बाकीच्या गोष्टी करत आलेली आहे. जे दुहेरी महत्वाची भूमिका तुम्ही यशस्वीपणे पार पाडताय. आता एखादा जर प्रश्न विचारला, तुम्हाला आवडतं शहर कुठलं, बारामती, पुणे, मुंबई का दिल्ली, तर कुठलं सिलेक्ट करता? सध्या तरी मला बारामती, मुंबई आणि पुणे ह्या तीनच ठिकाणी मी जास्ती राहते. त्याच्यामुळे मला सुरुवातीला बारामतीच आणि काटेवाडी आवडायचं. नंतर माझी मुलं आणि दादा अनेक वर्ष राजकारणाच्या निमित्तानं मंत्री असल्यामुळे मुंबईत मुलं शिकली आणि माझं वास्तव्य गेली 25-30 वर्ष तिथेच आहे. म्हणजे येऊन जाऊन मी बारामती, पुणे आणि मुंबई असं माझं रोजच म्हणजे नेहमीच आठवड्याला जाणं येणं असतं. त्याच्यामुळे या तिन्ही शहरामध्ये ठिकाणी मला आवडतं. म्हणजे अनेक गाण्यामधनं जसं भाऊंनी सांगितलं, कारण भाऊंचाही गाण्याची, आप्पाचाही ह्या गाण्यांशी फार मोठा जवळचा संबंध आहे. कधी संधी आली तर तेही सोडत नाहीत ते, कारण लोकांच्या आग्रहात. दादांचं अनेक गाण्यामधनं एखादं आवडीचं गाणं कुठलं असेल? एखादं. तशी तर खूप आहेत, पण हमें तुमसे प्यार कितना हे नाही. आलो मी, म्हणजे ट्रॅकवर आलोय. दादांशी कधी असं निवांत बोलायला मिळालं, गप्पा गोष्टी जरा थोडीशी? तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, मला तुम्ही सांगितल्याशिवाय कसं? नाही, अलीकडच्या काळामध्ये निवांत बोलायला होत नाही, पण बोलायला वेळ मिळतो. अशी संधी आली तर दादा जोक वगैरे करतात? दादांची एक दुसरी बाजू आपल्या सगळ्यांना माहिती नाही. ते अतिशय म्हणजे जोक करतात, हजरजबाबी आहेत खूप. म्हणजे जेव्हा फॅमिली एकत्र येते तेव्हा अतिशय सगळ्यांमध्ये रमतात, खूप साऱ्या गोष्टी करत असतात. पण आपण सगळ्यांनी एकच बाजू पाहिलेली असल्यामुळे तो भाग लोकांना माहितीच नाहीये.